रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या। गुरुपौर्णिमेनिमित्त नरसिंहवाडीत दत्त भक्तांची अलोट गर्दी, दत्तप्रभूंच्या नामघोषाने परिसर दुमदुमला। श्री दत्तप्रभूंची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त हजारो दत्तभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा तसेच आंध्र प्रदेशातील भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्री गुरुदेव दत्त या अखंड नामघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला। पहाटे 4:30 वाजता काकड आरतीने धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात झाली। त्यानंतर षोडशोपचार पूजा, पंचामृत अभिषेक, पादुका महापूजा, पवमान पठण, धूपदीप आरती आणि शेजारती असे विविध धार्मिक विधी पार पडले। कृष्णा पंचगंगा संगमावर पवित्र स्नान करून भाविकांनी गुरुपूजनासह श्री दत्त महाराजांचे दर्शन घेत आध्यात्मिक समाधानाचा लाभ घेतला। गुरुपूजनाचा मुख्य सोहळा येथील प्रमुख पुजारी व मानकरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। गुरुपौर्णिमेपासून चातुर्मासाचा प्रारंभ झाल्याने पारंपरिक गुरुवारची पालखी पुढील 4 महिन्यांसाठी स्थगित करण्यात आली असून त्याऐवजी इंदुकोटी आरती व विशेष पूजाविधी सुरू करण्यात आल्याची माहिती देवस्थान प्रशासनाने दिली। दरम्यान कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने मंदिराच्या सभामंडपात पाणी शिरले आहे। त्यामुळे देवस्थान प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना व बंदोबस्त केला आहे। भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत दर्शन रांग, मुखदर्शन व्यवस्था, क्लोज सर्किट टीव्ही, ध्वनिक्षेपक यंत्रणा, सुरक्षा रक्षक, सूचना फलक तसेच मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे। भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन उत्तर घाटापासून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या। गर्दीचे प्रभावी नियोजन करण्यासाठी 4 स्वतंत्र दर्शन रांगांची व्यवस्था करण्यात आली होती। सकाळपासूनच वाहनतळ पूर्ण क्षमतेने भरल्याने पर्यायी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी कुरुंदवाड आगारासह कोल्हापूर, सांगली, मिरज, कागल, इचलकरंजी, छत्रपती संभाजीनगर आणि गगनबावडा आगारातून जादा एसटी बस फेऱ्या सोडण्यात आल्या। गुरुपौर्णिमेचा उत्सव शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा यासाठी श्री दत्त देवस्थान, ग्रामपंचायत नरसिंहवाडी, शिरोळ पोलीस ठाणे तसेच विविध शासकीय विभागांनी संयुक्तपणे नियोजन केले होते। मुख्य मार्गावर एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली होती। बहुमजली पार्किंग भरल्यानंतर माहेश्वरी भवन, पाटील महाराज मठ, जगदाळे प्लॉट आणि कॉलेज परिसर येथे पर्यायी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली। यंदाच्या गुरुपौर्णिमा उत्सवात भक्ती, श्रद्धा, सुव्यवस्थित नियोजन आणि प्रशासनाच्या प्रभावी व्यवस्थापनाचा सुंदर संगम पाहायला मिळाला। हजारो दत्तभक्तांनी श्री दत्त महाराजांचे दर्शन घेत गुरुकृपेचा आशीर्वाद प्राप्त केला। रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज दत्तराज श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराज, दत्त महाराजांच्या 12 वर्षाच्या तपश्चर्येने पुनीत झालेली ही पावन नगरी श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्ताची राजधानी। त्या राजधानीमध्ये आज गुरुपौर्णिमा हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि मोठ्या आनंदामध्ये सर्व भक्तगण या ठिकाणी येऊन गुरुशिष्याची परंपरा, सनातन हिंदू धर्माला लाभलेली ही परंपरा, ह्या परंपरेनुसार आज दत्त महाराजांच्या चरणी येऊन हे सर्व भक्तगण आपली गुरुप्रती असलेली निष्ठा प्रतीत करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। आलेल्या या भक्तगणांनी दत्तगुरु चरणाची पहाटेपासून जी काकड आरती, त्यानंतर पहाटेची षोडशोपचार पूजा, त्यानंतर 8 ते 12 ह्या वेळेमध्ये भाविकांसाठी या ठिकाणी अभिषेक सेवा असते। त्यानंतर 12:30 वाजता मुख्य पादुकांना महापूजा, दुपारी 3 वाजता पवमान पंचसुक्ताचे पठण, सायंकाळी 7:30-8 वाजता धुपारती, त्यानंतर इंदुकोटी। विशेष करून आजपासून गुरुपौर्णिमेच्या या उत्सवापासून नृसिंहवाडीमध्ये पालखीची जी सेवा असती ती चातुर्मासानिमित्त आजपासून बंद होते व इंदुकोटीची सेवा सुरू होते। अशा प्रकारे भक्तिभावाने सर्व भक्तगण गुरुचरणी आपली सेवा समर्पित करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। सर्व भाविकांचे या ठिकाणी श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्तसेवा संस्थान व ग्रामपंचायत आणि सर्वस्त पुजारी मंडळींच्या तर्फे या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे। सर्वांनी गुरुचरणाची जी काही देवस्थानानं केलेली रांगेची सेवा असेल, इतर काही सेवा सुविधा आहेत, त्या सेवा सुविधांचा लाभ घ्यावा, महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि आपली दत्तचरणी असलेली सेवा समर्पित करावी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।